दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी तटकरेंसोबत कुठली भेट झाली नाही आणि त्यामुळे विलिनीकरणाबाबत चर्चा प्रश्नच येत नाही असं जयंत पाटील म्हणाले। तर अजितदादांच्या निधनानंतर यावर चर्चा झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली। रेवती सुळे यांच्या लग्नाच्या वेळी पटेल आणि तटकरे यांची भेट झाली होती असं ते म्हणाले। माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत। त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही। आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते। दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली। नाही, एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही। या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे, एका वर्तमानपत्रात अशी कोणती भेट झाली नाही। आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही। अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणावरही आमची झाली नाही। त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना। म्हणजे सुरू होतं ते थांबतं, त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे।